नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मद्यपींना आवरण्यासाठी पोलीस कमी पडणार नाहीत। मद्यपींना स्वतःची काळजी घ्यावी लागणार। स्वतःच तब्बल 65,000 मद्यपींनी काढलंय दारू पिण्याचं लायसन्स। खळबळजनक, घाटीलाही बनावट गोळ्यांचा डोस, 14,000 गोळ्या रुग्णांच्या पोटात। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषद घेत गुन्हेविषयी वार्षिक आकडेवारी सादर केली आहे। वर्षभरात झालेल्या कारवाईबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे। या वर्षी आजपर्यंत 5,512 एकूण हे भाग 1 ते 5 चे गुन्हे आणि 1,851 हे भाग 6 ते गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये डिटेल खून कोणाचा देखील जाणण्याचा करता पाहिजे आहे तो मी हे देणार आहे, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेक करू शकता। प्रतिबंधक कारवाई देखील 3,808 हे गेल्या वर्षीची होती आणि आल्यापासून आतापर्यंत एकूण 45 कारवाई होऊन 160 आरोपी अटक झालेले आहेत। जवळपास 69 लाखाचा त्याच्यामध्ये मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही एक नवीन कारवाई आपल्या याच्यामध्ये भरीव कामगिरी झालेली आहे। आपल्याला जे वाटते ते आपण सांगणार आहोत। त्यानंतर आणखी एक महत्वाची विशेष कामगिरी आपल्या याच्यामध्ये झालेली आहे की माननीय न्यायालयाने जे नायलॉन माझ्या होता त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आणि पीए सिस्टम द्वारे अनाउन्स करत आहे। ज्या ठिकाणी दुकान आहेत त्या ठिकाणी देखील आपण पोस्टर लावत आहोत की नायलॉन मांजा वापरणे गैर आहे। त्याचप्रमाणे काही मैदान असतील तिथे देखील आपले कर्मचारी जाऊन डायरेक्ट जे मुलं मांजा हे करतात त्यांच्याशी आपण बोलत आहोत। त्यामध्ये आपण एकूण 25 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भरीव कामगिरी केलेली आहे। 151 टोटल केसेस होत्या पूर्ण याच्यामध्ये आणि यावर्षी आता 300 केसेस म्हणजे जवळपास आपण 3 केसेस झालेले आहेत त्याच्यामध्ये। त्याचप्रमाणे एनपीआर म्हणजे नवीन सिस्टम 26 जानेवारीला माननीय पालकमंत्री जास्त सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये देखील आपण 1,76,124 इतकी कालपर्यंत आपण चलन केलेले आहेत की आपल्या शहरातील 17 जंक्शनवर ही कारवाई सुरू आहे। त्याचप्रमाणे आपलं इंटरसेप्टर व्हेकल आणि जे पोलिसाचे डिव्हाइस असतात त्याच्या मार्फत देखील कारवाई सुरू आहे, त्याची आकडेवारी आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉ अँड ऑर्डर हा महत्वपूर्ण भाग असतो। कोणत्या ठिकाणचा पब्लिक लॉ अँड ऑर्डर चांगला राहायला पाहिजे। संपूर्ण लोकसभाचं आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्व, निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा आपल्या इथे कोणताही हिंसाचार किंवा मेजर घटना झालेली नाही। त्यामध्ये विविध सण उत्सव व्हीआयपी दौरे हे अतिशय जास्त प्रमाणात होते, तरी देखील एक शांततेत संपूर्ण वर्ष गेलेलं आहे। राज्यातील एसटी महामंडळाच्या 536 बसेसला आता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून यामुळे प्रवाशांना त्यांच्या एसटी बसचं अचूक लोकेशन समजणं सोपं होणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या सुविधेसाठी एक विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात येत असून प्रवाशांना आपली बस कुठे आहे याची माहिती थेट मोबाईलवरती मिळणार आहे। एसटी महामंडळाच्या या नव्या प्रणालीमुळे बसची सद्यस्थिती, विलंब किंवा नादुरुस्तीची माहिती प्रवाशांना ॲपवरून मिळणार आहे। त्यामुळे बस स्टँडवरती अनावश्यक थांबावं लागणार नाहीये। प्रवास अधिक सोयीस्कर होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्याने आणि अनेकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने या सुविधेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचणार नाही अशी चिंता व्यक्त केली जाते। व्हीटीएस प्रणालीमुळे बसचं वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल। याशिवाय बसचा अपघात झाल्यास त्वरित माहिती महामंडळाला पोहोचेल आणि मदत कार्य अधिक वेगाने होईल। 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीचा प्रत्यक्ष फायदा अद्याप सर्वसामान्य प्रवाशांना मिळालेला नाहीये।
आता नववर्षात या सुविधेचा प्रवाशांना लाभ होणार असण्याची आशा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 60 ठिकाणी 31च्या पार्टीसाठी परवानगी मिळाली असून दारू पिण्याचा 1 दिवसाचा परवाना देखील दिला जाणार आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर होणाऱ्या मद्यविक्री घटना टाळण्यासाठी 7 पथके तैनात केली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 31च्या अनुषंगाने अवैध मद्याची विक्री किंवा ढाब्यांवरती मद्याची विक्री होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही एकूण 7 पथके तयार केलेली आहे. सदर 7 पथकांमार्फत ढाब्यांवरती कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवतात तर त्या अनुषंगाने आम्ही ब्रेथ ॲनालायझरमार्फतही तपासणी करणार आहोत. तसंच ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधूनही अवैधरित्या मद्य बाहेर पडू नये त्या अनुषंगाने आम्ही त्या मद्य निर्मिती कारखान्यांवरती आम्ही CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या CCTV कॅमेऱ्याचे जे कंट्रोल आहे ते आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. जे नवीन वर्षाच्या अनुषंगाने मद्याचं सेवन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही एकदिवसीय जे इंडियन वेट फॉरेन लिकरचे 55,000 परवाने आम्ही एक दिवशी दिलेले आहेत आणि देशी मद्याचे 10,000 परवाने दिलेले आहेत. तसेच जे लाईफ लॉंगसाठी जे आहेत लाईफ लॉंग आणि 1 इयरसाठीचे आम्ही जवळजवळ 483 परवाने यावर्षी दिलेले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये एकूण 7 ठिकाणी पार्ट्याच्या आयोजन करण्याच्या अनुषंगाने आमच्याकडं अर्ज आलेले आहेत आणि ते अर्ज आम्ही आता मंजूर करून दिलेले आहेत. ब्रेथ ॲनालायझरची संख्या आमच्याकडे सध्या 5 आहे. त्या अनुषंगाने मोस्टली आम्ही ते सिटीमध्येच त्याचा वापर करणार आहोत. आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरात देश का प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात संभाजीनगर जिल्हा 20,000पेक्षा परीक्षाने नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आलाय. आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरात देश का प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात संभाजीनगर जिल्हा 20,000पेक्षा परीक्षाने नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आलाय. 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची घोषणा केली होती. 2 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत आयुर्वेद अहर्तधारक प्राध्यापक, विद्यार्थी, खाजगी व्यावसायिक व शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत 18 ते 70 वर्ष वयोगटातील 1 कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण देशभरात प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं. रांची, हेंबर, बाराकी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेद युनानी दवाखाने, आयुष वैद्यकीय अधिकारी व RBSK वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रकृती परीक्षण अभियानात सहभागी करून घेण्यात आलं होतं. यावेळी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, आरोग्य उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रकृती परीक्षण करून घेतलं. जिल्ह्यात सर्वात जास्त प्रकृती परीक्षण करणारे डॉक्टर मोनम ढवळे, डॉक्टर परमेश्वर फालके, सिल्लोड, डॉक्टर रवींद्र बोर्डे आदींचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे व डॉक्टर अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। विभागीय क्रीडा संकुलाचे 21,59,00,000 रुपये हडपणाऱ्या कंत्राटी लिपिक हर्षकुमार अनिल क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर रविवार दिवसभर पोलीस आयुक्तालयात तिची कसून चौकशी करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विभागीय क्रीडा संकुलाचे 21,59,00,000 रुपये हडपणाऱ्या कंत्राटी लिपिक हर्षकुमार अनिल क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिची रविवार दिवसभर पोलीस आयुक्तालयात कसून चौकशी करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हर्षकुमारची सहकारी कंत्राटी लेखालिपिक यशोदा जयराम शेट्टी आणि तिचा पती जीवन कार्यप्पा विंडजा या दोघांना अटक केली होती। त्यांना न्यायालयाने 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हर्षकुमार फरार असून त्याची मैत्रीण अर्पिता वाडकर ही घोटाळा समोर येताच मुंबईला घरी पळून गेली होती। तिला शनिवारी नव्या मुंबईच्या कोपर खैरणे भागातून अटक करून शहरात आणलं होतं। तिच्या नावावरती विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट हर्षकुमारने खरेदी केल्याचं समोर आलं होतं। आता आलोकनगर येथे देखील एक फ्लॅटही तिच्या नावे हर्षकुमारने घेतल्याचं निष्पन्न झालंय। हर्षकुमारच्या बाबतीत तिला बऱ्याच गोष्टी माहीत असल्याचा संशय पोलिसांना आहे। रविवारी पोलीस आयुक्तालयाच्या क्रीडा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग 7व्या दिवशी चौकशीसाठी बोलावलं होतं। इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांची ही चौकशी केली जात आहे। आतापर्यंतच्या चौकशीत तिने विशेष काही माहिती दिली नाहीये। आज 30 डिसेंबरला तिची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पुन्हा न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलीस करू शकतात। शहरात कचरा संकलनाचं कंत्राट 7 वर्षांसाठी घेतलेल्या रेड्डी कंपनीने काम करण्यास नकार देत मनपा प्रशासनास नवीन कंत्राट टेंडर काढण्याचा सल्ला दिल्याचं पत्र दिलंय। तर कामगारांना किमान वेतन देण्याची अट लावून नवीन टेंडर निघणार असल्याचं म्हटलं जात आहे। 1,100 कामगार किमान वेतन मिळण्याच्या अपेक्षित असून त्यांना मार्च 2025 पासून किमान वेतन मिळणार असल्याचं दिसून येत आहे। शहरात कचरा संकलनाचे कंत्राट 7 वर्षांसाठी घेतलेली रेड्डी कंपनी मनमानी करत असल्याचं समोर येत आहे। कामगारांना किमान वेतन देण्याची अट करारात आहे, मात्र आता ते देण्यात लागू नये म्हणून आम्हाला नुकसान होत असल्याचा ओरड कंपनी करते आहे। 1,100 कामगार किमान वेतन मिळण्याच्या अपेक्षित असून त्यांना मार्च 2025 पासून किमान वेतन देण्याचं कंपनीने मान्य केलं आहे। मात्र त्याआधीच कंपनीने नाटकं सुरू केले आहेत। 2019 मध्ये महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या रेड्डी कंपनीला 1 मेट्रिक टन कचरा जमा केला तर 1,860 रुपये दिले जातात। रोज 450 मेट्रिक टन कचरा जमा होतो। यातून कंपनीला दरमहा 3 कोटी रुपयापर्यंतचं बिल अदा केलं जातं।
मात्र कंपनी यातही कामचुकारपणा करत असल्याचं वारंवार समोर येत आहे. कचऱ्याचं वजन वाढवण्यासाठी कंपनीने दगड आणि मातीही टाकल्याचं अनेकदा दिसून आलंय. तरीही महानगरपालिकेने ताकीद देण्यापलीकडे काही केलं नाहीये. कचरा संकलनाची गरज फक्त महानगरपालिकेलाच या थाटात कंपनी काम करता आली आहे. महानगरपालिकेने वेळोवेळी सांगूनही कंपनीने घंटागाड्या वाढवलेल्या नाहीयेत. प्रत्येक घर, दुकान, कार्यालयातील कचरा जमा करण्याचं काम कंपनीकडे आहे. मात्र 6 वर्षांपासून 100% कचरा संकलन होतच नाहीये. कामगारांच्या मागणीमुळे प्रत्येक कामगाराला PF आणि ESIC सह 15 ते 16 हजार पगार द्यावा लागेल म्हणून कंपनी नुकसान होत असल्याची ओरड करते. विशेष म्हणजे महानगरपालिका कंपनीला दर महिन्याला वेळच्या वेळी पैसे देत असते. 2019 मध्ये महानगरपालिकेने कंपनीला वाहने उभी करण्यासाठी 10 ठिकाणी मोफत भूखंड दिले आहेत. मनपाच्या 50 घंटा गाड्याही वापरायला दिल्यात. कंपनीच्या कारभाराबद्दल महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांना विचारले असता ते म्हणालेत की नवीन वर्षात कचऱ्यासाठी नवीन निविदा काढण्यात येणार असून आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेऊन निविदा काढला जाईल. विशाल एंटरप्राइजेसने क्युरेक्सिम 200 या बनावट औषधी गोळ्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातही पुरवल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही औषधी बनावट असून घोषित करण्यात आली आहे. विशाल एंटरप्राइजेसने क्युरेक्सिम 200 या बनावट औषधी गोळ्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयास पुरवल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही औषधी बनावट म्हणून घोषित झाली आहे. तोपर्यंत 14,872 गोळ्या रुग्णांच्या पोटात गेल्यात. अन्न व औषध प्रशासनाच्या हाती अवघ्या 128 गोळ्या लागल्यात. त्या त्यांनी जप्त केल्यात. व्हायरल इन्फेक्शनसह विविध प्रकारच्या संसर्ग असलेल्या रुग्णांना ही गोळी दिली जाते. मात्र बनावट गोळी घेतल्याने अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. शिवाय भेसळ किंवा चुकीचं उत्पादन प्रक्रियेने दोष असल्यास गंभीर दुष्परिणाम होत असल्याने बनावट गोळी घेतल्याने या रुग्णांच्या प्रकृतीवरही चिंता व्यक्त केली जाते. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे म्हणाले की फार्माकोलॉजी विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला असून औषधीचा संपूर्ण वापर थांबवण्यात आलाय. कॉम्प्युटर इंजिनियर चक्क दुचाकी चोर निघाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला जेरबंद केला असून ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अंमलदार मारुती गोरे, मोफतलाल राठोड, विनोद बनकर यांनी केली आहे. कॉम्प्युटर इंजिनियर चक्क दुचाकी चोर निघाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला जेरबंद केलं असून विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारुती गोरे, पोलीस अंमलदार मोफतलाल राठोड गस्त घालत असताना सिंधी कॉलनी गुरुद्वारा समोरून संशयास्पद स्थितीत एक व्यक्ती विना नंबरची मोटारसायकल घेऊन जात असताना त्यांना दिसला. त्याला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचं नाव राजू भीमराव पवार, वय 44, राहणार न्यू बालाजीनगर असं सांगितलं. त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या HF डिलक्स मोटारसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने मोटारसायकल 4 महिन्यांपूर्वी पुंडलिकनगरच्या पेट्रोल पंपावरून चोरल्याची कबुली दिली. मोटारसायकलच्या चेसिस नंबरवरून ही मोटारसायकल अक्षय देविदास लगडे, वय 26, राहणार विजयनगर पुंडलिकनगर यांची असल्याचं समोर आलं. त्यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात केली होती. विशेष पथकाने मोटारसायकल आणि चोर तपासातील पोलीस अंमलदार सुखदेव कावरे यांच्या ताब्यात दिला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शिलवंत नदीडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अंमलदार मारुती गोरे, मोफतलाल राठोड, विनोद बनकर यांनी केली आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी 17 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती भदंत विशुद्धानंद बोधी महातेरो यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. बुद्धगयामध्ये बौद्धांचं पवित्र क्षेत्र महाबोधी महाविहार, हे महाबोधी महाविहार सिद्धार्थ गौतमानी बोधवृक्षाखाली बसून संबोधी प्राप्त केली आणि त्या ठिकाणी राजा सम्राट अशोकांनी भव्य असं बुद्ध विहार बांधलं. आता ही बौद्धांची विरासत आहे, बौद्धांचं सगळं काही आहे, परंतु त्या ठिकाणी महंत लोकांनी दिवे लावण्याच्या बहाण्याने तिथं बसून विदेशी लोकांनी त्यांना दान देत गेलेत आणि महंत लोकांनी ते दान घेत
एक दिवस त्याची ट्रस्ट बनवली आणि ट्रस्ट बनवून ते त्यांच्या ताब्यामध्ये विहार करून घेतलं. आता त्यांनी लोकांना सांगता येते की आम्ही अर्धे बौद्ध अर्धे हिंदू मिळून ट्रस्ट केलेली आहे, परंतु सत्यता फार वाईट आहे. परिपूर्णरित्या त्यांनी ताब्यामध्ये ठेवलेली आहेत. बौद्धांचे दलित लोक 4 निवडलेले आहे की ज्यांना फक्त सयाजीराव म्हणून सह्या करण्यासाठी बोलवलं जातं. बाकी संपूर्ण कारभार महंत लोक पाहतात आणि संपूर्ण दान धर्म सर्व महंताच्या घशात जाते. ते बौद्ध भिक्षूचा सन्मान करत नाही. बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्षूंना व्यवस्थित ध्यान धारणा करू देत नाही. अगोदर रात्रीच्या वेळेला भिक्षू ध्यानाला बसत असते, तेही त्यांनी प्रथा बंद केली. मोबाईल नेण्याची प्रथा बंद केली. बऱ्याच गोष्टीची अडचणी बौद्ध भिक्षूंना तयार करत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात दान जमा होते विदेशातलं. करोडो रुपये जमा होतात. 1 करोड रुपये फंडात टाकलेत आपल्या पंतप्रधान फंडामध्ये, परंतु त्यांनी बौद्ध भिक्षूंसाठी साधी एक भिक्षू निवास तिथं उभा केला नाही. तर बौद्ध भिक्षूंना तिथं भोजन मिळत नाही, भिक्षू निवास मिळत नाही. एवढं मोठं पवित्र क्षेत्र, परंतु एकही भिक्षू निवास ते बांधू शकले नाहीत या 50 वर्षामध्ये. आणि म्हणून हे सगळं काही दान जे जमा होते ते सगळं दान तिथल्या महंताच्या आणि त्या ट्रस्टीच्या लोकांच्याच घशामध्ये जाते. तर त्यासाठी संपूर्ण भारतातून नव्हे तर संपूर्ण जगातून लोकांनी हे सर्व काही दान बुद्ध विहाराला लागलं पाहिजेत आणि बुद्ध विहाराचाच विकास झाला पाहिजे. तिथं खूप चांगल्या प्रकारे भिक्षू ट्रेनिंग झालं पाहिजे, भिक्षू सेंटर झालं पाहिजे, भिक्षूंना भोजनाची व्यवस्था झाली पाहिजे, राहण्याच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी बौद्धांनी आता पाय उचललेले आहेत की हे बौद्धांच्याच ताब्यात यावं. यासाठी हा संघर्ष संपूर्ण भारतात नव्हे संपूर्ण जगभर छेडला जात आहे. असं वाटतं की याच्या माध्यमातून युपी सरकार कुठेतरी मध्यस्थीच्या करण्याचा प्रयत्न करते. मग युपी सरकारला खरं तर काही घेणं देणं नाही, परंतु नितीश सरकार त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करतो. बिहार सरकारला काय आहे, तिथून बरेचसे फंड मिळतात आणि बिहार सरकार बिहार मुख्यमंत्री सगळ्या कार्यक्रमामध्ये ढवळाढवळ करत राहतात आणि त्यांचं संपूर्ण पॉवर मुख्यमंत्र्याची त्या विहारावर आहे. तर त्या विहारावर पॉवर असल्यामुळे सगळ्या गोष्टीवर मग दानावर पण आलं, सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्र्याची पॉवर असते. मुख्यमंत्र्याचा संपूर्ण हात त्यामध्ये आहे. माणसाची नेमणूक करणं, साध्या चपराशाची नेमणूक करायची असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं. इथपर्यंत मुख्यमंत्र्याचा हात आहे. आंदोलन कधीपासून सुरू आहे? आंदोलन सुरू झालेलं आहे. आंदोलन पट्ट्याला बऱ्याच दिवसापासून सुरू झालं आहे. मोठे मोठे मोर्चे निघलेले आहेत आणि आता येणाऱ्या 17 तारखेला तिथं आमरण उपोषण बौद्ध भिक्षू करणार. 12 फेब्रुवारीला बरेचसे भिक्षू आपलं स्वतःचं देहावसान तिथं झालं तरी हरकत नाही, मृत्यू आला तरी हरकत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण आमरण उपोषण भिक्षू संघ करणार आहेत आणि सरकारला भाग पाडणार आहे. सरकारला चांगलं माहीत आहे, मोदी साहेब चांगलं जाणत आहेत. मोदी साहेब बुद्धगयाला येऊन गेलेत आणि हे लोक हिंदू लोक म्हणतात की आम्ही पण बुद्ध धर्माला मानतो, पण मी गेल्या 10 वर्षापासून बुद्धगयेत राहतो. कोणताही हिंदू कोणत्याही श्रद्धेने तिथं आलेला मी पाहिला नाही. अगरबत्ती मेणबत्ती लावताना पाहिलं नाही. फक्त पिंडदान म्हणून ते फक्त येतात प्रथा म्हणून आणि पिंडदान करतात, परंतु बुद्धाची पूजा करताना मी कोणताही हिंदू त्या ठिकाणी पाहिला नाही. एव्हन या ट्रस्टीमध्ये असलेले जे काही हिंदू आहेत तेही चुकून कधी बुद्ध विहारामध्ये येत नाहीत. भगवंताला कधी चिवर दान केल्याचं किंवा भगवंताला काही फळदान केल्याचं किंवा भगवंताला अगरबत्ती मेणबत्ती लावल्याचं किंवा त्यांनी शांत चित्ताने वंदना बोलल्याचं मी कुठल्याच ट्रस्टी मेंबरला पाहिलं नाही. हे ट्रस्टी मेंबर फक्त पैसे जमा करण्यासाठी त्या ठिकाणी असतात. बाकी कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये ते ट्रस्टी मेंबर काही कामाचे नाहीत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मद्यपींना आवरण्यासाठी पोलीस कमी पडणार नाहीत. मद्यपींना स्वतःची काळजी घ्यावी लागणार. स्वतःच तब्बल 65,000 मद्यपींनी काढलंय दारू पिण्याचं लायसन्स. खळबळजनक, घाटीलाही बनावट गोळ्यांचा डोस. 14,000 गोळ्या रुग्णांच्या पोटात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.